दर्शक हो, नमस्कार, गुड मॉर्निंग. वेदकमध्ये स्वागत आहे. मी प्रशांत आराध्य. एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांनी सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही ग्रामविकास मंत्री असणारे जयकुमार गोरे यांच्याकडे सोपवलेली आहे. आणि माढा लोकसभा मतदारसंघातील शेवटचा विधानसभा मतदारसंघ जो आहे माण खटाव सातारा जिल्ह्यातल्या, तिथले 3 वेळा आमदार राहिलेले व आता कॅबिनेट मंत्री असणारे जयकुमार गोरे हे आता सोलापूर जिल्ह्याचे नवे पालकमंत्री असणार आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये त्यामुळे मोठं उत्साहाचं वातावरण आहे. कारण माढा लोकसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पक्षाची सतत पिछेहाट होत आलेली आहे. लोकसभा निवडणुकीपासून लोकसभा मतदारसंघही गमवावा लागलेला आहे आणि विधानसभेला सुद्धा इथं महायुतीला फार मोठा फटका बसलेला आहे. माढा लोकसभा मतदारसंघामध्ये जो सोलापूर जिल्ह्यातले जे 4 मतदारसंघ आहेत तिथं मात्र सातारा जिल्ह्यामध्ये रणजितसिंह नाईक निंबाळकर जे माजी खासदार आहेत माढ्याचे ते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी आपली तिथं ताकद लावली आणि फलटणची जागा सुद्धा महायुतीकडे खेचून आणलेली आहे. याचबरोबर माण खटाव मतदारसंघही राखलेला आहे. सातारा जिल्ह्यामध्ये जयकुमार गोरे यांचं मोठं काम आहे आणि याचमुळे त्यांना पालकमंत्री पदही दिले गेले आणि कॅबिनेट मंत्री त्यांना कॅबिनेट मंत्री पदाचाही आता संधी त्यांना मिळालेली आहे. दरम्यान 3 वेळा ते आमदार झाले 2009, 14 आणि 19ला माण खटाव मतदारसंघातनं आणि आता ते राज्याचे ग्रामविकास मंत्री कॅबिनेट मंत्री आहेत आणि आता सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी त्यांच्यावर दिल्यामुळं महायुतीतल्या नेत्यांमध्ये आता उत्साहाचं वातावरण आहे. या मतदारसंघामध्ये माढा लोकसभा मतदारसंघामध्ये मोहिते पाटील यांच्या विरुद्ध भारतीय जनता पक्ष असा सामना रंगलेला आहे. रणजितसिंह मोहिते पाटील हे भाजपचे विधान परिषदेचे आमदार जरी असले तर ते भाजपपासून दूर गेलेले आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी भाजपचा इथं कोणताही प्रचार केलेला नाहीये किंवा महायुतीच्या नेत्यांचाही प्रचार केलेला नाहीये. त्यामुळे साहजिकच त्यांच्याबद्दल नाराजीचा सूर आहे. मात्र त्यांनी पदाचा आपल्या राजीनामा दिलेला नाहीये. माळशिरसचे माजी आमदार असणारे राम सातपुते यांनी मोहिते पाटील यांच्या विरोधामध्ये आता मोठी मोहीम उघडली आहे. जबरदस्त टीका त्यांनी सुरू केलेली आहे. जयकुमार गोरे यांनी राम सातपुते यांना विधानसभा निवडणुकीवेळी मोठी ताकद दिली होती. त्याचबरोबर लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी माढा लोकसभा मतदारसंघामधला करमाळा असेल, माढा असेल, पंढरपूरचा भाग असेल, सांगोला, माळशिरस या भागामध्ये सुद्धा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्याकरता मोठ्या प्रमाणात प्रचार केला होता, व्यूहरचना आखली होती. मात्र लोकसभेला पराभव झाला आणि तो पराभव जो आहे तो जयकुमार गोरे यांच्या जिव्हारी जोरात लागलेला आहे. आणि आता येत्या काळामध्ये ते सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढवण्याकरता प्रयत्न करणारे निश्चित आहे. कारण आता पालकमंत्री पद हे भाजपकडे आहे आणि जयकुमार गोरे जे माढा लोकसभा मतदारसंघातलेच एक आमदार आहेत, आता ते मंत्री आहेत, त्यांच्याकडेच इथली पालकमंत्री पदाची जबाबदारी असल्यामुळे साहजिकच महायुतीचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. करमाळ्याचे माजी आमदार असणारे संजय मामा शिंदे असतील, माढ्याचे बबनदादा शिंदे असतील, याचबरोबर पंढरपूरचे नेते प्रशांत परिचारक, समाधानदादा अवताडे, याचबरोबर राम सातपुते, शहाजीबापू पाटील या सगळ्यांबरोबरच जयकुमार गोरे यांचे नेहमीच चांगले संबंध राहिलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये आता जिथं भारतीय जनता पक्षाची पिछेहाट झालेली आहे तिथं पुन्हा भाजपचा झेंडा रोवण्याकरता म्हणून ताकद वाढवण्याकरता आणि मोहिते पाटील यांना एक शह देण्याकरता म्हणून सुद्धा जयकुमार गोरे या आगामी काळामध्ये अनेक व्यूहरचना इथं आखू शकतात. ते प्रत्यक्षपणे काही बोलत नाहीत कोणाबद्दल, परंतु ते आता भारतीय जनता पक्षाचे वरिष्ठही त्यांना अनेक कानपिचक्या देतील. त्याप्रमाणेच ते माढा लोकसभा मतदारसंघामध्ये पुन्हा भाजपची ताकद वाढवण्याकरता आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर हे त्यांच्या जवळचे मित्र आहेत. दोघंही अत्यंत चांगले सखे म्हणून ओळखले जातात. आता रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा जो गट आहे त्यांनाही आता उभारी मिळालेली आहे जयकुमार गोरे यांच्या पालकमंत्री पदामुळे आणि मंत्रिपदामुळे. म्हणून येत्या काळामध्ये माढा लोकसभा मतदारसंघाचे जे विधानसभा क्षेत्र आहेत याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये गोरे हे मोठ्या प्रमाणात भाजपसाठी म्हणून मोहीम आखतील, भाजप वाढवण्याकरता प्रयत्न करतील आणि एक आक्रमक चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. सातारा जिल्ह्यामधलं त्यांचं राजकारण सगळ्यांना परिचित आहे. आता ते सोलापूर जिल्ह्यातही आपल्या कामाचा ठसा उमटवतील हे निश्चित आहे. मात्र महायुतीच्या नेत्यांमध्ये आता आनंदाचं वातावरण आहे गोरे यांच्या नियुक्तीमुळे आणि मोहिते पाटील गट आहे तो आता सावध भूमिकेमध्ये दिसणार हे मात्र निश्चित. गोविंद शिल्प घेऊन येत आहे 79 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टीलवर पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर.